बुलढाण्यात अतिशय दुर्मिळ अशी वैद्यकीय बाब समोर आली आहे। काय आहे प्रकरण पाहूयात। सोनोग्राफी करताना असे लक्षात आले की तिला जे बाळ होतं त्या बाळाच्या पोटामध्ये पण एक बाळ आढळून आलं। ही खूप रेअर अशी दुर्घटना असते। बुलढाण्यात आश्चर्यकारक आणि दुर्मिळ घटना। आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटात बाळ। फिट्स इन गेटो ही वैद्यकीय भाषेतील घटना आणि सर्वात दुर्मिळ अशी घटना आहे। अशा मोजक्याच केसेस असतात आणि बुलढाण्यात ही घटना समोर आली आहे। सोनोग्राफी करताना असे लक्षात आले की तिला जे बाळ होतं त्या बाळाच्या पोटामध्ये पण एक बाळ आढळून आलं। ही खूप रेअर अशी दुर्घटना असते। जगात 100 ते 200 केसेस पेक्षा जास्त आढळून आलेले नाहीये आणि इंडियामध्ये आतापर्यंत 10 ते 15 केसेस असे रिपोर्ट झाले आहे। तिच्या आधीच्या सोनोग्राफीमध्ये हे सगळं मिस झालं होतं, म्हणजे लक्षात आलं नव्हतं, कारण कोणी विचारही करत नाही की बाळाच्या पोटामध्ये पण बाळ राहू शकते। 2 दिवसांपूर्वी एक महिला प्रसूतीसाठी स्त्री रुग्णालयात दाखल झाली। त्यावेळी तिची सोनोग्राफी केली असता तिच्या पोटात जुळे असल्याचं सोनोग्राफीमध्ये दिसल्याचं लक्षात आल्याचं डॉक्टर सांगतात। मात्र व्यवस्थित परीक्षण केलं असता बाळाच्या पोटात बाळ असल्याचं लक्षात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। महिलेची प्रकृती उत्तम असून तिला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये हलवण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। त्या महिलेला पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे हलवण्यात आलेलं आहे। एकंदरीत बुलढाण्यामध्ये ही जी अत्यंत दुर्मिळ घटना जी घडली आहे, या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।